Good morning, friends. Myself, Dr. Sachin Suryavanshi, and today we discuss a wonderful remedy, specially indicated in injury to nerves, and this is hypericum. तर सगळ्यात आधी हायपरिकमची ॲक्शन बघूया. हायपरिकम कुठं कुठं काम करतं ते. तर हायपरिकमची ॲक्शन ही ब्रेनवरती होते. ब्रेन, स्पाइन, सेरेब्रोस्पायनल नर्वस सिस्टीम, कॉकिक्स, नेक, बॅक, लिम्स अँड रेस्पिरेटरी सिस्टीम. तर त्याच्यानंतर बघूया कॉजेशन अँड एलिमेंट्स फ्रॉम कोणत्या कोणत्या एलिमेंट्स नंतर किंवा कॉजेस नंतर आपण हायपरिकम वापरू शकतो. तर सगळ्यात आधी हायपरिकम इज व्हेरी वेल नोन अँड व्हेरी वेल इंडिकेटेड रेमेडी इन एनी काइंड ऑफ इंजुरी टू नर्व. जिथे इन्फ्लामेशन आहे नर्ववरती, न्यूरायटिस आहे, न्यूरॅल्जिया आहे, अशा केसेसमध्ये वापरू शकतो. प्लस इंजुरी टू ब्रेन आहे, इंजुरी टू स्पायनल कॉर्ड आहे, परत पंक्चर्ड वाउंड आहे आणि स्टॅब्ड वाउंड आहे. पंक्चर्ड वाउंड म्हणजे शार्प इन्स्ट्रुमेंट घुसलं आहे शरीरामध्ये, एखादी सुई लागली आहे किंवा एखादा खिळा घुसला आहे पायामध्ये, तर अशा केसेसमध्ये आपण हायपरिकम वापरू शकतो. परत इंजुरी टू टेल बोन म्हणजेच इंजुरी टू कॉकिस आहे. पेशंट सडन फॉल ऑन फ्लोअर अँड कॉकिसला इंजुरी झाली आहे, अशा केसेसमध्ये आपण वापरू शकतो हायपरिकम. परत टिटॅनी आहे, लॉक जॉ आहे. हायपरिकम हेल्प्स टू प्रिव्हेंट द टिटॅनी किंवा लॉक जॉ वेन देअर इज पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन ऑफ टिटॅनी. टू प्रिव्हेंट द टिटॅनिस हायपरिकम आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर इंजेक्शन किंवा ऑपरेशन, एनी काइंड ऑफ ऑपरेटिव्ह प्रोसिजर, ओपन ॲबडोमिनल सर्जरी किंवा लॅप्रोटॉमी झालेली आहे किंवा फिमेलमध्ये फोर्सेप डिलिव्हरी झालेली आहे, इन्स्ट्रुमेंट वापरले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर पेन आहे बॅक किंवा कॉकिक्सला किंवा एनी काइंड ऑफ सर्जरी, आफ्टर सर्जरी पेन राहते त्या पार्टमध्ये कंटिन्यू, तर अशा केसेसमध्ये आपण वापरू शकतो. तर परत एलिमेंट्स फ्रॉम फ्राईट आहे आणि शॉक आहे. एखादी भीती बसली आहे पेशंटच्या मनामध्ये जी की गेलेली नाही आहे अजून, किंवा एखादा शॉक, पेशंटला मानसिक धक्का बसला आहे जो की अजूनही आहे बरेच दिवस पेशंटमध्ये, तर अशा केसेसमध्ये आपण वापरू शकतो. आता पर्टिक्युलर्स किंवा गायडिंग सिम्पटम्स बघूया हायपरिकमचे. तर सगळ्यात आधी हायपरिकमचं जे पेन आहे ते हायपरिकमचं पेन हे एकदम सिव्हिअर एक्सेसिव्ह पेनफुलनेस अँड सोअरनेस ऑफ द पार्ट आहे, अफेक्टेड पार्ट. जे पेन जे एक्सक्रिएटिंग पेन असतं, लॅन्सिनेटिंग पेन असतं, जे की सहन होत नाही, तीव्र वेदना असतात जिथं पेन झालेलं असतं किंवा जिथं इंजुरी झालेली असते हायपरिकमची. परत इपिलेप्टिफॉर्म किंवा स्पाझम आहे इंजुरीनंतर किंवा नॉक्स नंतर, म्हणजे जोरदार मार लागलेला आहे किंवा हेड इंजुरी झालेली आहे, हेड इंजुरीनंतर कन्व्हल्जन आहे किंवा स्पाझम आहे, तर अशा केसेसमध्ये आपण हायपरिकम वापरू शकतो. परत हायपरिकम इज वेल इंडिकेटेड टू प्रिझर्व द व्हायटॅलिटी ऑफ टॉर्न अँड लॅसरेटेड मेंबर्स वेन ऑलमोस्ट एंटायरली सेपरेट फ्रॉम द बॉडी. म्हणजे एक इंजुरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर तो पार्ट जो आहे, इंजुर्ड पार्ट, हा बॉडीपासून सेपरेट व्हायचे चान्सेस आहेत. तर हायपरिकम काय काम करतं, हायपरिकम हेल्प्स टू प्रिव्हेंट द सेपरेट दॅट पार्ट फ्रॉम द बॉडी. परत स्पाझम आहे इंजुरीनंतर आणि हायपरिकमला अर्निका ऑफ द नर्व असं सुद्धा म्हणलं जातं आणि स्पेशली इंडिकेटेड इन दोज एरिया विच आर रिच इन नर्व सप्लाय. तर कोणता ब्रेन आहे पार्ट किंवा फिंगर्स आहेत, मॅट्रिक्स ऑफ द नेल आहे, कॉकिक्स आहे, तर अशा ठिकाणी जिथं नर्व्स जास्त सप्लाय आहे अशा ठिकाणी हायपरिकम चांगलं काम करतं. परत पेन जे आहे हायपरिकमचं शूटिंग लॅन्सिनेटिंग पेन आहे, लॅन्सिनेटिंग म्हणजे सिव्हिअर पेन आहे आणि अलॉंग विथ द नर्व्स आहे, नर्व्सचा कोर्स जिथं जिथं नर्व्स जाते तिथं तिथं पेन आहे, क्राउलिंग सेन्सेशन आहे, नमनेस आहे. परत इट रिमूव्ज द बॅड इफेक्ट ऑफ फ्राईट, शॉक और मेस्मरिझम. क्रश्ड फिंगर्स, स्पेशली टिप्स. आता फिंगर जे क्रश्ड इंजुरी झालेली आहे फिंगर्सला, पेशंटचा हात दरवाजामध्ये सापडला आहे किंवा एखादा ऑब्जेक्टमध्ये जॉबच्या खाली हात सापडला आणि क्रश्ड इंजुरी झाली आहे फिंगर्सला, अशा केसेसमध्ये आपण वापरू शकतो. परत पेन इन ओल्ड स्कार, इंजुरी झाली आहे, इंजुरी जखम भरून आली आहे पण त्या पार्ट्समध्ये पेन अजूनही आहे असं पेशंट सांगते, तर अशा केसेसमध्ये आपण हायपरिकम वापरू शकतो. परत पेन इन ॲम्प्युटेशन, एखादा पार्ट आफ्टर सर्जरी, एखादा आता फॉर एक्झाम्पल फिंगर कट केलेली आहे ऑपरेशननंतर पण त्या फिंगरमध्ये अजूनही पेशंट म्हणतो की मला पेन होतं आहे त्या ठिकाणी, तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपण हायपरिकम वापरू शकतो. तर आता बघूया माइंड. तर माइंडमध्ये मेंटल लेवलवरती आपण कोणत्या केसेसमध्ये वापरू शकतो. एलिमेंट्स फ्रॉम फ्राईट आहे, शॉक आहे, एखादी मानसिक धक्का बसला आहे पेशंटला किंवा एखादी भीती बसली आहे जे की गेली नाही मनातून, अशा केसेसमध्ये वापरू शकतो. परत इंजुरी आहे, ॲक्सिडेंट आहे, ब्रेन फॅक झालेला आहे. ब्रेन फॅक म्हणजे काय,
डिफिकल्ट कॉन्सन्ट्रेशन अँड रिटेनिंग द इन्फॉर्मेशन. परत न्यूरेस्थेनिया आहे. मेंटल अँड फिजिकल पेशंट एक्झॉस्ट झालेला आहे. ही फॉरगेट्स व्हॉट ही वॉन्टेड टू से. ही फॉरगेट्स द स्पेलिंग अँड मेक मिस्टेक्स इन रायटिंग अँड स्पीकिंग. परत ग्रेट नर्वस डिप्रेशन आहे आफ्टर वाउंड और आफ्टर सर्जिकल ऑपरेशन. अँड मेंटल सिम्टम्स आर स्पेशली ॲग्रिवेटेड बिफोर थंडरस्टोम. आता हेड बघूया. तर हेडमध्ये हेवीनेस और फॉर्मिकेशन ऑफ द ब्रेन आहे. फॉर्मिकेशन म्हणजे काय, सेन्सेशन ॲज इफ इन्सेक्ट इज क्राउलिंग. परत फ्रॅक्चर्ड स्कल आहे, बोन स्प्लिंटर्स आहे आणि फॉलिंग ऑफ हेअर आहे आफ्टर हेड इंजुरी. आता बघूया माऊथमध्ये पेनफुल टूथ एक्स्ट्रॅक्शन आहे. सिव्हिअर पेन आहे आफ्टर टूथ एक्स्ट्रॅक्शन. जे नर्व्स आहे टीथचे ते इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि सिव्हिअर पेन आहे तिथे, अशा केसेसमध्ये वापरू शकतो. परत फेसमध्ये फेशियल न्यूरॅल्जियामध्ये वापरू शकतो, स्पेशली राईट साइडेड न्यूरॅल्जिया. त्याच्यानंतर ॲबडॉमेन. तर ॲबडॉमेनमध्ये स्पेशली इंडिकेटेड इन आफ्टर सर्जरी किंवा लॅप्रोटॉमी किंवा ओपन ॲबडॉमिनल सर्जरी झालेली आहे पेशंटची आणि पेन पेशंटला खूप होतं आहे, सिव्हिअर एक्सक्रुएटिंग पेन आहे, अशा केसेसमध्ये वापरू शकतो. आता बघूया बॅक आणि लिम्स. तर इट इज अ एक्सलंट रेमेडी वेन पेशंट फॉल इन कॉकिक्स. सडन फॉल झाला आहे फ्लोअरवरती, कॉकिक्सला इंजुरी झाली आहे, सिव्हिअर पेन आहे, अशा केसेसमध्ये वापरू शकतो. परत सर्वायकल स्पॉन्डिलायसिसमध्ये आपण वापरू शकतो, जिथं पेन इन नेप ऑफ नेक इज सेन्सिटिव्ह टू टच आहे. स्पायनल कन्कशन आहे, स्पाईनला जबरदस्त धक्का बसलेला आहे, प्रेशर ओव्हर सॅक्रम आहे. त्याच्यानंतर पेन जे आहे ते रेडिएटिंग टू स्पाईन जर्किंग अँड ट्विचिंग पेन आहे आफ्टर फॉल. and slightest movement of arm and neck makes the patient cries, aching and stitches in small of neck. परत लिम्समध्ये ट्रुमॅटिक न्यूरॅल्जिया आहे, क्राउलिंग सेन्सेशन आहे हँड अँड फीटमध्ये. परत नमनेस आहे, बर्निंग सेन्सेशन आहे, टिंगलिंग आहे, न्यूरायटिस आहे लिम्समध्ये. अशा केसेसमध्ये आपण हायपरिकम वापरू शकतो. परत सियाटिका आहे, सियाटिकाचं पेन स्पेशली ॲग्रिवेशन फ्रॉम प्रोलॉंग्ड सिटिंग. आता बघूया ब्रेस्ट. तर ब्रेस्टमध्ये इट इज वेल इंडिकेटेड इन पेनफुल स्कार आफ्टर मॅस्टेक्टॉमी. ब्रेस्टची सर्जरी झालेली आहे, स्कार डेव्हलप झालेले आहे, पण तिथं सिव्हिअर पेन आहे. परत सिरस फॉर्मेशन झालेलं आहे आफ्टर ब्रेस्ट इंजुरी. सिरस फॉर्मेशन म्हणजे सिरस म्हणजे एक मॅलिग्नंट ट्यूमर आहे, ट्यूमर फॉर्म होतो ब्रेस्टमध्ये आफ्टर सर्जरी. तर आता बघूया रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशनमध्ये अस्थमॅटिक रेस्पिरेशन आहे आफ्टर इंजुरी टू स्पाईन आणि स्पाझमेटिक अटॅक ऑफ द अस्थमा स्पेशली ॲग्रिवेटेड इन चेंज ऑफ वेदर अँड बिफोर स्टॉर्म अँड ॲम्युलेशन आफ्टर प्रोफूज एक्सपेक्टोरेशन. तर आता बघूया रेक्टमवरती. इट इज इंडिकेटेड इन कॉन्स्टिपेशन, ब्लिडिंग हिमोरॉइड्स आहे, बर्निंग सेन्सेशन आहे अँड स्पेशली वी यूज आफ्टर ऑपरेशन टू पाईल्सचं ऑपरेशन झालं आहे आणि पेशंट आपल्याकडं आलं आहे आणि म्हणतो की माझं पेन अजून जात नाही आहे, मला सिव्हिअर पेन आहे अजूनसुद्धा ड्युरिंग मोशन किंवा रेक्टममध्ये. तर आफ्टर ऑपरेशन सर्जिकल केसेस देर इज सिव्हिअर पेन, अशा केसेसमध्ये सुद्धा आपण हायपरिकम वापरू शकतो. तर एक शॉर्टमध्ये रिवाईज करूया. तर हायपरिकम स्पेशली इंडिकेटेड इन नर्व इंजुरी. तर जिथं कॉकिक्सला इंजुरी आहे, ब्रेनला इंजुरी आहे, सेरेब्रोस्पायनल नर्वस सिस्टीम इन्व्हॉल्व आहेत आणि पेन स्पेशली आफ्टर ऑपरेशन आणि सिव्हिअर पेन आहे जे की सहन होत नाही, एक्सक्रुएटिंग लॅन्सिनेटिंग पेन आहे. परत स्पेसिफिक इंडिकेटेड इन पंक्चर्ड अँड स्टॅब्ड वाउंड. तर लेडम पालसुद्धा पंक्चर वाउंडमध्ये आपण वापरतो, पण स्पेसिफिक डिफरेन्शिएशन काय, हायपरिकमचं पेन हे खूप सिव्हिअर असतं, लेडम पालचं पेन तेवढं सिव्हिअर नसतं. लेडम पालमध्ये इंज्युअर्ड पार्टमध्ये स्पेसिफिक एक कोल्डनेस असतो. तर हे एक बेसिक डिफरेन्शिएशन आहे. तर होल इट इज व्हेरी युजफुल रेमेडी इन नर्व इंजुरी. तुम्ही वापरा, आपल्या क्लिनिकमध्ये तुमचे रिझल्ट शेअर करा. थँक्यू.